आम्ही निघालोय टेकडीला जायला आणि आता रेडी वगैरे झालोय. ब्रेकफास्ट पण इथेच केलाय. तर मग आता आम्ही निघतोय. ओके. तर आजचा डे कसा असेल, काय असेल? काय बोलतात, ॲडव्हेंचर्स तसं नाही बोलतात, तो ॲडव्हेंचरिस्ट डे असेल. हां, कारण की खूप ॲनिमल्स आणि आता बघूया म्हणजे काय काय होईल ते. तसे ऍक्टिव्हिटीज होणार आणि एलिफंट राईड्स हे सर्व गोष्टी आम्ही आज करण्याचा ट्राय करू. बघूया पुढे. स्टे ट्यून. ए श्रीषा इकडे बघ. आमची श्रीषा बघा चालते. आले वा मस्त कपडे. इकडे बघ इकडे. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. आला रे आला. तर आता चाललोय आम्ही टेकडीला. फायनली निघालो. फायनली बघू शकता पूर्ण जंगल रोड आहे आणि हा काहीतरी 30-40 किलोमीटर असंच जंगल रोड मध्ये आहे. टेकडी ऍक्च्युली ते जंगल मध्येच आहे. and they don't allow us after 6 PM. हां, त्यामुळे काल रात्री आम्ही म्हणजे संध्याकाळी इकडे आलो नाही, कारण आफ्टर 6 म्हणजे इव्हनिंग 6च्या नंतर अलाव नाही करत आतमध्ये ट्रॅव्हल करायला जंगलाच्या आतमध्ये. सो म्हणून आम्ही तिथेच स्टे केला होता आणि मग आज सकाळी इकडे यायला निघालो. कारण सगळे जे ॲनिमल्स वगैरे ते रोडवर येऊ शकतात. सो बिकॉज ऑफ सेफ्टी पर्पज दे डोंट अलाव. खूप सुंदर असं वातावरण. पाऊस पण आहे थोडाफार, पण मध्येच जातोय, मध्येच ऊन येतंय, मध्येच पाऊस येतोय. काय ती झाडं, डोंगर, हॉटेल ओके मध्ये नाहीच आहे रेंज म्हणून मी नाही. इथे काहीतरी हे रबरचे प्लांट्स आहेत आय थिंक. त्यांना इरेझर साठी रबर बनवतात. रबर हा, तर ते पूर्ण हे जमा केलेले आहेत बघा. ते पिशव्या का लावल्यात त्यांना? मग त्याच्यामध्ये स्टोर होतो तो रबर. हा. अच्छा. तू मॅन वर्सेस वर्ल्ड मध्ये बघितला ना वाटतं. मी नाही बघायची टीव्ही वगैरे. मी खूप डिसेंट आणि इनोसंट मुलगी होती. मी असं टीव्ही वगैरे नाही बघायची. मी फक्त अभ्यासच करायची. हे फुटेज कट कर. कसं वाटतंय? एकदम भारी. व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप उंचावर आलोय आम्ही एकदम. टेकडी म्हणजे खरोखर असं टेकडीवरच आलोय जसं की. वाव सो नाईस यार. सो ब्युटिफुल. ते मुन्ना आहे का तिकडे? कॅमेरामध्ये जस्टिस नसेल होत, पण हा, पण रिअली ते जेव्हा बघतोय आपण स्वतः तर खूप भारी वाटतंय. एक गोप्रो मध्ये पण काढतो ना. गेलं आता झालं. गाईज हे बघा, इथे पूर्ण ट्री प्लांटेशन केलेलं आहे. टी वाव. प्रॉपर मुन्नारमध्ये किंवा केरळमध्ये आल्याची फिलिंग आहे. पण आम्ही टेकडीला आहे अजून, आम्ही मुन्नारला नाही पोचलोय. वाव. आम्ही टेकडीमध्ये पोहोचलोय आणि आता इथे मागवलंय फर्स्ट तर केरला थाली. त्याच्यामध्ये खूप काय आहे सगळं. आणि हा राईस आहे इकडचा. हाच आम्ही 2 दिवसापासून खातो, पण मस्त लागतो. हे पण स्टार्टर आहे. बिर्याणी प्रॉन्स आणि हे काय पेपर ड्रॅगन चिकन आहे. आणि हे केरला परोटा. इथे आल्यापासून आम्हाला केरला परोटा एवढा आवडायला लागला आहे की आम्ही रोटी आणि चपाती सोडून हेच खातो, कारण आम्हाला आवडतं. आणि आमचं फेवरेट जिरा राईस आणि दाल फ्राय पण येते, ते येईल. आणि हिच्यासाठी बॉइल्ड एग पण येईल. सो आता बघतो कसं टेस्ट वगैरे खातो आणि मग नंतर बोलू. आता आम्ही आलो एलिफंट रायडिंग करायला. एलिफंट रायडिंग, एलिफंट पार्किंग, एलिफंट शॉवरिंग. बघूया आता आम्ही सगळे व्हिडिओज वगैरे कॅप्चर करू आणि मग ब्लॉगमध्ये टाकू. हाय. हे बघा किती जवळ. एवढं भारी. आम्ही आता एलिफंट राईड करायला आलोय आणि एलिफंटवर बसलोय. आता पूर्ण जंगलमध्ये एलिफंट सफारी होईल. जंगल सफारी विथ एलिफंट. हो माय
गॉड रिअल मध्येच म्हणजे आपण एलिफंटवर बसल्याची ते जसं बोलतात ना ते चालतं ते एक एक पाय टाकून सेम तशीच फिलिंग येते. ओ भाई बघू शकता येस पूर्ण जंगलात फिरणार. जितेश भाऊ नाही, जितेश भाऊ हो नाही, तेच आहेत. ओ जितेश भाऊ. नाही 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 हो हो हिमांशी कसं वाटतंय? मस्त वाटतंय. एलिफंट राईड करतोय आम्ही. एक नंबर मजा येते. आणि आपण जसं म्हणजे बघतो ना की हत्तीचा असा एक एक पाय पडतो तसंच एकदम एक एक पायच पडतोय. जाम मजा येते. आमच्या पुढे जितेश आणि हे बघू शकता. हो. मज्जा आहे. एन्जॉईंग. येस. मी एलिफंट शावरिंग आणि एलिफंट बाथिंग करायला झालं. राईड तर झाली, मस्त होती. म्हणजे ठीक आहे, जास्त वेळ नाही फिरवत पण ठीक आहे. हे कुठे चाललेत दोघी? शंभराचा भात करायला चालले. एलिफंट शावर इट्स कॉल्ड स्नूज. अंघोळ घालणार आम्हाला. म्हणून चेंज वगैरे केलं दोघींनी कपडे. आणि आणि दोन उपट सोंबे बसलेले आहेत. आम्ही बघतोय त्यांचा काय व्हिडिओ घेणार. व्हिडिओ घेणार. व्हिडिओ स्पॉट दादा. इथं एलिफंट येणार. मग ते गेला हाती बसवतो त्याच्याच बसू परत. तोच शावर देईल तुम्हाला. मला काय वाटतं माहिती का, आपण दोघी गेल्यावर ही खूप रडणार आहे जायला. त्यांना विचार नंतर हिला पण घेऊ का, ही रडते असं वाटतं. ही रडते माझ्यावर राहत नाही. बघला फुकट मध्ये एक दोन करतात. एक थेंब शेवटला घे, नंतरला पहिले नको घेऊ. आधीच नाको आता बिंड्या यांची मम्मी बघून घ्या तुम्ही. मम्मी हिने आजारी पडले पोरीला. सांगता नको तरी ऐक ना मम्मी. हे ब्लॉग मध्ये टाकू तू. रत्नाताई तरी दाखवेल ना. गुड्डी आहे ना दाखवायला. आता यांची एलिफंट बात सती एलिफंट आलेला आहे. नाही नाही ही बोलावते, तुम्ही मोठे मोठे घेत बसता आणि बस आमचं ते तो बोलतो स्टोरेज फुल हो गया आपका. आमचा एवढा वेळ चालतो आणि स्टोरेज फुल झालं. एलिफंट आलेला आहे. एलिफंट बात साठी ओव्हर एक्साइटेड गर्ल. आपण पण चालता चालता धडपडतो. एक्साइटेड. श्रीषा आमची. श्रीषा इकडे बघ. श्रीषा आता ती येणार पण नाही तुमच्याकडे. बघा घ्या. एलिफंट बघायचं. एलिफंट वॉच काढायला लागेल ना. राहू दे वॉटरप्रूफ. अंगल घातलेली आहे बघा. रिवर्स घ्यायला सांगतो तो. तर पहिलं हिमांशी वहिनी चाललेला आहे, दुसरा नंबर इथे लागलेला आहे. हे पकडायला काय नाही का? सर्वात एक्साइटेड पर्सन तिला जाऊन नाही देते तिकडं. नीट पकड. जा जा चेंज करता पटकन चेंज कर. चष्मा पकड. चष्मा नीटला. चष्मा चष्मा पकडा ना. चष्मा पकड ना. ग्लासेस. दोन्ही पाय पण भिजवतो तो. ते बघ. हौस होती पोरीची. हाऊस जिरली. गरम पाणी. शंभराचं पाणी कोण देईल गरम. हाऊस जिरली जिरली. भारी होतं पण ना, इतकं जोरात मारतो ना पूर्ण राखत. मला ऑलरेडी थोडासा फोबिया आहे, म्हणजे मला पाणी मी नाही घेऊ शकत. आणि म्हणजे असं नाकात जातं ना पटकन पाणी, तर थोडंसं सफोकेशन होतं. मला ऑलरेडी ते होतं म्हणून होतं, बाकी मला माहिती नव्हतं. म्हणजे पण मस्त होता हा. पण मजा आली, पण मजा आली खरंच. पैसा वसूल आहे. हा पैसा वसूल. ठीक आहे. सर्वात एक्साइटेड कुठे जायचंय बाय?
तिला तिकडं जायचंय हत्तीवर बसायला. कुठं जायचंय शिशा? शिशा हे आहे स्पाइस गार्डन. आमचं आता एलिफंट बाथ आणि एलिफंट सफारी झाली आहे. आता इथे स्पाइस गार्डन आहे, त्याचा व्हिडिओ बघूया. टूरिज्म प्रमोट काउंसिल का फॉर्म हमारा टूरिज्म डिपार्टमेंट है. इधर का लोकल फार्मर्स एंड ट्राइबल पीपल के जॉइंट प्रोजेक्ट है. न्यूटो प्रोमोटर स्पाइसेस एंड देख लीजिए मैडम, थोड़ा देखा ऐसे ऐसा होता है इलायची. इसको एरिया रूट्स बोलता है. मैं आपसे एक बात बोलना चाहता हूँ, आप लोग सारा इंडिया में घूमो, इलायची आपको किधर भी देख नहीं सकते. सिर्फ टेकड़ी में 5 गांव में उगाया जाता है. दालचिनीचं झाड आहे, याच्यातून असं मधून काढून पूर्ण कवर सोलतात आणि आपण हेच खातो ना दालचिनी. देखने में तुलसी के जैसे दिख रहे हैं ना, इसमें से आपको स्मेल आएगा ओवा. ओवा का स्मेल आता है, अजवाइन की स्मेल आता है. ओवा नॉट अजवाइन बट स्मेल लाइक. हो वाय वाय. ओवा नहीं है मैडम जी, लेकिन इसका स्मेल ऐसी आ रही है. मैं बोल रहा हूँ आप लोग अजवाइन जाना, अजवाइन मैं किसको अभी गैस के प्रॉब्लम मुझे अभी कभी बनी ठीक करेंगे विद इनको याद करा होता. एसिडिटी, इंडाइजेक्शन, गैस ट्रबल, समबडी ऐसे ब्लोटिंग होता है, थोड़ा का स्टमक ऐसा गुब्बारा होता है, समबडी ऐसा IBS बोलता है, इरिटेबल बाउल सिंड्रोम. फूड लिया तुरंत टॉयलेट में जाने की इच्छा रहता है. समबडी ऐसा अल्सर है तो माउथ अल्सर होता है. समबडी ऐसा कॉन्स्टिपेशन है तो पाइल्स बनता है. अपना सारा को सारा डाइजेशन सिस्टम रेगुलर करने के लिए आयुर्वेद में यूज करेगा. गुलाब के लिए सुबह ब्रेकफास्ट करके 1 चम्मच खाना, ऊपर से थोड़ा गर्म पानी पी लीजिए. हॉर्लिक्स से कॉमला सब कुछ इसमें से बन जाता है. अच्छा मतलब चॉकलेट का है? हाँ मैडम, इसमें ओमेगा 3 सबसे ज्यादा रहेगी, इसलिए डॉक्टर सही से डार्क चॉकलेट इज गुड फॉर हार्ट. म्हणून डार्क चॉकलेट खायचं बोलली. और एक अपना शीला की जवानी. शीला की जवानी बोल के पौधा तो नहीं है, मैं खाली ऐसा बोलते रहते हैं. आप लोग अश्वंदा तो जानते हैं, अश्वंदा, सफेद मुसली, शिलाजीत, नायक, ये सब मिला के आयुर्वेदा में. मैं लेडीज के लिए हैप्पी वीमेन बताया, हैप्पी मैन बोलता है. एवरी मैन हैज टू बी इंडियन बोलता है, वाजिब है. मोस्ट ऑफ द मैन सोने से पहले सोचेगा सुबह वॉकिंग जाएंगे, जिम करेंगे, वो करेंगे, ये करेंगे, सारा दुनिया उल्टा करेंगे सोचेगा, लेकिन कुछ कर नहीं पाता है. They are feeling more tired and stressed. आजकल we have less physical activities. People sit a long time for work. जबकि हॅलो गाईज, आज आम्ही टेककडीमध्येच आहे आणि काल आम्ही मुन्नारला नाही गेलो कारण तिकडे म्हणजे आफ्टर 5-6 नंतर वाईल्ड ॲनिमल्स वगैरे रस्त्यावर येतात, सो तिथे जाऊन नाही देत. सो आम्हाला आणि इकडे बोटिंग वगैरे करायचं होतं, त्याचं तिकीटसुद्धा काल नाही भेटलं. सो आता आम्ही मॉर्निंगला सकाळी 4ला उठलो आणि इकडे आलो आहे 6 वाजता. आम्ही आता बोटिंग करायला जाऊ. सो आता आम्ही इकडे पेरियार टायगर रिझर्वला आलो आहे. आमचा 7:30चा स्लॉट आहे बोटिंगचा, तर आम्ही तेव्हा जाऊ आणि मग दाखवू. इथे सगळे वाईल्ड ॲनिमल्स वगैरे दिसतात, बघायला मिळतात. सो त्याच्यासाठी खूप लवकर यावं लागतं, पण इकडे तिकीट वगैरे काढायला खूप मोठी प्रोसेस आहे. त्याच्यासाठी 1-1.5 तास आधीच यावं लागतं. सो आम्ही 6 वाजता तिथे आलेलो आणि 7:30ची बोटिंग असते. आता बघूया. दे मेकअप पण बोटिंगमध्ये बसलेला. पुढे बघू, फायनली नंबर आला आहे. खूप लाईन एकत्र सुटलेली आहे. आतापर्यंत मंकी दिसले, अजून काय नाही दिसले. एवढं लांब जायचंय. 1.5 तासाची राईड आहे ना. आहे हा, ते पण तिथे आहे. आम्ही बसलो फायनली बोटमध्ये, विंडो सीट जुगाड मध्ये. सगळीकडे आम्ही झोपाडलो. त्याला विंडो सीट नव्हती पाहिजे. कोणते माकड होते? ब्लॅक मंकी. मंकी कोणते प्राणी दिसले माहित नाही मला. अरे बुल येत रानटी बुल. कोणतं? म्हशी येत रानटी म्हशी चराला आणल्या. एवढे पैसे जिमला जातात त्या. कट्स बघ, कट्स पैसे दाखव. एवढे पैसे दिल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी दिसलंय एक प्राणी. त्या जिमला जाताना गावातल्या जातात जिमला. त्यांच्या कट्स बघ, बायसेप्स. बोटवाल्यांचं बघून झालं. आता आम्ही तिकडं चाललोय पुढे. अजून एक बोट येते.
काय बोलला? काहीच नाही दिसलं, फक्त ते 2-3 मशीन दिसलेल्या बस, बाकी काय दिसलं. आमचा घरी झोपला ना, जागा आहे तरी सांगता. पान खाऊ. मस्त वाटलं, काहीतरी दिसलं आम्हाला. पानगावली झोपलेलं आहे, झोपायला आले इथं. झोपलेत सगळे अख्खे लोक, असे झोपून गेले, काहीच दिसत नाहीये. प्राणी नाही दिसत पण आवाज येतो प्राण्यांचा खूप आतमध्ये. कसा एक्सपिरियन्स होता? तुमच्या लकवर आहे बेसिकली. आम्हाला काहीच नाही दिसलंय, फक्त ते bulls दिसले हां बस. आणि बर्ड्स दिसले. बर्ड्स पण एकच प्रकारचे होते जे पाण्यामध्ये असतात, ते आय थिंक पाणकोंबडे बोलतात का काय माहित नाही, तेवढंच होतं, बाकी काहीच आम्हाला दिसलं नाही. तुमचे लक चांगले असतील तर तुम्हाला टायगर पण दिसेल. हां, सगळे ॲनिमल्स आहे तिकडे, जर लक असेल तरच आहे, लकवर आहे, कारण की ही ओपन हे म्हणजे झू सारखं नाही आहे ना की प्राण्यांना बांधून ठेवलंय, ही ओपन वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, त्यामुळे. फायनली मुन्नारमध्ये एंटर केलेलं आहे आम्ही. बघू शकता सर्व ट्री प्लांटेशन, जंगल रोड आहे असा. आम्ही चाललोय आता लॉंगेस्ट झिप लाईन. लाईन. ऍक्च्युली आम्ही मुन्नारला आहेत, बट वाईब काश्मीर सारखीच येते, तर आम्ही लिटिल बिट कन्फ्यूज आहेत, मुन्नार आहे का काश्मीर आहे. आम्ही आता मुन्नारमध्ये झिप लाईन करायला पोहोचलो आहे आणि आता बघूया, करायचंय सगळ्यांना, पण काय काय जण घाबरत आहे. हे बघा, ही अशी झिप लाईनिंग आहे इकडे, इथे जाणार. इंडियाज लार्जेस्ट झिप लाईन आहे इकडे, जी आम्ही करायला आलोय आता. कसं वाटतंय, करणार ना? आ तू करणार की नाही? जे बघा, आता हे पहिले चाललेत झिप लाईन करायला, नंतर आम्ही जाणार आहे. आता हे 2 जण चाललेत. कसं वाटतंय मेरे को तो धगधग हो रेला आहे. तुम्हाला? मेरी तो पटके. किती झिप नव्हते. बाय बाय. बाय बाय जा, आम्ही येतो मागून. आर यू गाइज रेडी? आई सर बोला, आओ जोश. कैसन लग रहा है? धगधग केली पण छोटीशी केली आहे, मला इथे थोडीशी वाटते. खूप लांब आहे. तुमचं रिॲक्शन घेऊ दे, तुम्हाला कसं वाटतंय? मेरा दिल तो धगधग हो रहा है. ही फक्त जोश. ही मजेमध्ये. श्रीषा बाय बाय, टाटा. लोडियाडा लोडियाडा. बाय बाय. हिला चाललंय सोडून आम्ही सगळे. You can, if you want, you can hold your hand as low as possible here, or you can just leave your buttons and go free. Okay. Yeah. We can tie If you want, if you want. That's not compulsory. If you want. बाय Bye bye. बाय. गाईज हे बघा किती सुंदर असा व्ह्यू झालाय. आय थिंक आता इथे पाऊस पडेल असं वाटतंय. पूर्ण ढग एकदम हे झाले, जाम भारी वाटतंय मुन्नारमध्ये. पण या विजिट द्या, खूप चांगलं असं. वाव, कसलं वाटतंय. कसं होतं तुमचं झिप लाईनचं एक्सपिरियन्स? एकदम भारी होता. पहिले खूप भीती वाटत होती मला, पण जेव्हा गेलो तेव्हा काहीच नाही वाटलं. एकदम असं नॉर्मल होतं, एकदम नॉर्मल. भारी होतं, म्हणजे असं वाटत होतं की परत परत करू. परत करायचं तुम्हाला? पण नको, पण मस्त होता, करू शकता. आम्ही इंडियाज लार्जेस्ट झिप लाईन मध्ये गेलेलो, त्याच्यानंतर आता टी गार्डनला चाललोय. डॉक्युमेंटरी सांगताय.
ही चाय पावडर बनायची मशीन आहे, त्याची प्रोसेस दाखवतात आम्हाला. बघू शकता. काय बोलले? ही पत्ती 4 वेळा कटली होते. ये अलग अलग प्रकार मोठा पतला पैसा अलग अलग. ये वाला टेस्ट मीडियम एकदम कड़क चाय. टाटा प्रीमियम, टाटा टी चक्रा गोल्ड, टाटा अग्नि एकदम कड़क. इसके बाद इलायची, अदरक, लेमन, मसाला वगैरह डालता है. त्यांचं स्टोअर्स आहेत. कसं वाटलं तुम्हाला? छान वाटलं थोडंसं. आता मी चॉकलेट घेतलं, अजून काही घेतलं नाही टी वगैरे, कारण की म्हणजे उगाचच घेऊन जाणार आणि ते पडून बिडून राहते, त्याच्यापेक्षा नाही घेतली. चॉकलेट घेतलंय, आता बघूया कसं लागतंय. हे काय भाऊ? थँक्यू. काइंडली गिव्ह युअर फीडबॅक. फीडबॅक काय, मी चहा पित नाही तर मला अरे, काही इंटरेस्ट नाही या गोष्टीत. हिमांशी हाऊ इज इट? हे मस्त आहे. डार्क चॉकलेट घेतलं म्हणून मी. खूप भारी आहे. बाकी आपल्याला या गोष्टीत इंटरेस्ट नाही, कारण मी चहात नाही पित. बघ इथे बघ.